पितळी कासव आहे पंचधातूचं. ह्याच्या पाठीमागं बघायचं, ह्याच्या पोटावर जर का आकडे असतील म्हणजे असं यंत्र असेल, अंक असेल तर ते आपण तांदळात ठेवायचे. आणि जर का तुमच्या कासवाच्या पोटावर प्लेन असेल, काहीच नसेल यंत्र किंवा हे नंबर्स अंक नसतील तर ते तुम्ही पाण्यात ठेवायचे. हे लक्ष्मीकारक यंत्र मानलं जातं, त्यामुळे हे तांदळात ठेवायचे, हे पाण्यात ठेवू शकत नाही. आणि इथं प्लेन असेल तर तुम्ही हे कासव पाण्यामध्ये ठेवू शकता. ही शंका दूर झाली. बरेच जण मला हा प्रश्न विचारतात, ह्या प्रश्नांची नेहमी उत्तर देते मी, पण जे नवीन सबस्क्रायबर असतात आपले त्यांना माहीत नसतं. त्यामुळं कासवाच्या पोटावर लक्षात ठेवा, कासवाच्या पोटावर अंक असतील, असं यंत्र असेल तर ते तांदळात ठेवायचे. आणि हा भाग प्लेन असेल, पूर्णपणे प्लेन असेल, त्यावर काही लिहिलेलं नसेल तर ते तुम्ही पाण्यात ठेवायचे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या घरामधली ही जी महादेवाची पिंड आहे चुकीच्या दिशेनं ठेवलेली आहे. जलधारी ही उत्तरेकडे असते आणि तुम्ही चुकीचं मांडले. तर ही जो माझा हा देवार आहे हा पूर्व पश्चिम आहे, म्हणजे मी इकडं उभारली तो पूर्व भाग आहे आणि माझे देव हे पश्चिम दिशेला, म्हणजे त्यांचं पूर्वाभिमुख तोंड आहे. त्यामुळं ही दिशा जी येते ती दिशा येते उत्तर, आणि उत्तरेलाच महादेवाच्या पिंडीची जलधारीची दिशा असते हे मला माहीत आहे. त्या पद्धतीनं मी ठेवलं आहे. कदाचित कॅमेरामध्ये तुम्हाला ते उलटं वाटत असेल, कारण ही जी दिशा येते ती दक्षिण येते, ही जी येते ती पूर्व, पश्चिम आणि उत्तर. त्यामुळं उत्तरेकडे तोंड करून मी हे महादेवाची पिंड ठेवलेली आहे. मला माहीत आहे महादेवाच्या पिंडीची जलधारीची दिशा कायम उत्तरेकडे असावी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे देवघरामध्ये नंदी आणि नागदेवता ठेवत नाहीत, तुम्ही का ठेवले आहेत? त्याच्या पाठीमागचं उत्तर सांगते. मला प्रेग्नन्सीमध्ये भरपूर प्रॉब्लेम येत होते, मिसकॅरेजेस होत होते. तेव्हा कुंडली माझी पाहिली, घरातलं थोडं वास्तू पाहिलं, तर आमच्या घरामध्ये काही दोष असल्यामुळं आम्हाला नागदेवतेची सेवा करायला सांगितली. आणि जेव्हा तुम्हाला कुठलीही सेवा सांगितली जाते तेव्हा ती तुम्ही करायची. हा चांदीचा नाग आहे छोटासा, आणि हा नाग मी पूजायला चालू केल्यापासून माझा तो प्रॉब्लेम दूर झालेला आहे. त्यामुळं मला त्यांनी हा नागदेवता जो आहे तो कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये पूजायला सांगितलेला आहे. प्रत्येकाच्या घरी असेलच असं नाही आहे. माझ्या देवघरातलं बघून तुम्ही तुमच्या घरामध्ये नागदेवता आणू नका. जर का तुम्हाला सांगितलं असेल तरच आणा, कारण ह्याची म्हणजे जे लाभ असतात ते त्यांना ज्यांना गरज आहे त्यांनाच होतात. विनाकारण आणायची गरज नाही आहे, कारण आपण वर्षातून एकदा तर नागपंचमीला आपण सगळेच जण नागदेवतेची पूजा करतो, फोटोची पूजा करतो. पण मला हा कायमस्वरूपी पूजायला सांगितलं आहे, त्यामुळे मी ही चांदीची नागाची छोटीशी मूर्ती माझ्या घरामध्ये आहे. नंदी, जिथं महादेवाचं स्थान असतं तिथं नंदी असावा असं म्हणतात.